नमस्कार मित्रांनो, आज मार्केट 24,900च्या वरती बंद झालेलं आहे. 900 पॉईंटची रॅली आपल्याला दिसून आलेली आहे. अक्रॉस सगळ्या सेक्टरमध्ये आज आपल्याला तेजी दिसून आलेली आहे. निफ्टी बँक असेल, निफ्टी ऑटो, IT सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला तेजी दिसून आलेली आहे. अमेरिकन मार्केटचे फ्युचर्स देखील ग्रीनमध्ये आहेत. मित्रांनो, खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर भारत पाकिस्तानचा युद्धविराम झालेला आहे. पाकिस्तानने आगळीक केली होती, परंतु त्यानंतर परत एकदा भारताने त्यांना शेवटची वॉर्निंग दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे, परत जर अशी आगळीक केली तर अतिशय वेगाने, परत दुप्पट वेगाने कारवाई तुमच्यावरती केली जाईल. त्यामुळे अतिशय चांगली गोष्ट आहे. रशिया आणि युक्रेनचं जे काही युद्ध असेल, 3 वर्ष जे चाललं होतं, त्यामध्ये देखील आता युद्धविराम होण्याची चिन्ह दिसत आहेत आपल्याला. आणि अमेरिका आणि जी चायनाची जी ट्रेड डील आहे तिच्यावरती देखील कदाचित आज ट्रम्प स्वाक्षरी करण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये तुफान तेजी दिसून आली आपल्याला मार्केटमध्ये. आणि ही जी तेजी आहे, ही तेजी तात्पुरती तेजी नाही, ही तेजी कंटिन्यू चालणार आहे मित्रांनो. कारण आतापर्यंत FII ही तेजी मागच्या महिन्यामध्ये कंटिन्यू ठेवली होती, परंतु जे काही भारत पाकिस्तान युद्धाचं सावट आलं होतं त्यामुळे मार्केट खाली आलं होतं. तो विषय आता बाजूला गेलेला आहे. त्यामुळे आता मार्केट परत एकदा तेजीच्या दिशेने सुरू झालेलं आहे. भारतीय मार्केटमध्ये सप्टेंबरला जेव्हा हाय लावला होता 26,000 साधारणतः 277चा, त्यानंतर मार्केट का खाली पडलं होतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओव्हरबॉट मार्केट झालं होतं, व्हॅल्युएशन स्ट्रेच झाले होते, त्यामुळे मोठं करेक्शन आलं. त्यानंतरचं जे काही महत्त्वाचं करेक्शन आलं होतं तर ते होतं ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे. आणि त्यानंतरचं आत्ताचं जे करेक्शन आलं मार्केटमध्ये तर ते आलं भारत पाकिस्तान युद्धामुळे आलं होतं. तर आता या तीनही गोष्टी मार्केटमध्ये आता नाही आहेत. इंडियन मॅक्रोज चांगले आहेत, महागाई कमी होत आहे, RBI लिक्विडिटी इन्फ्यूज करत आहे, रेट कट करत आहे. त्यामुळे आता ही जी मार्केटची तेजी आहे ही तेजी टिकाऊ आहे. जर हे युद्ध झालं नसतं तर तसंही आपलं मार्केट आता 25,000च्या वरती ट्रेड करत असतं मित्रांनो. त्यामुळे आता तो विषय मिटलेला आहे. त्यामुळे भारतीय मार्केट आता तेजीने वर जाणार. ज्यांनी ही संधी चुकवलेली आहे त्यांची संधी त्यांनी खंत करण्याची गरज नाही. ते आत्ता पण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि भारताच्या मार्केटच्या तेजीमध्ये स्वार होऊ शकतात. तर तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.